तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत हम्पी बदामी ट्रिप करणार असाल तर ही रील शेवटपर्यंत बघा। आम्ही सर्व मित्र कोल्हापूर मधून रात्री 12 वाजता हम्पीच्या दिशेने निघालो। 8 तासाच्या प्रवासानंतर 350 किलोमीटर गाडी पळून आम्ही येऊन पोहोचलो हम्पी मध्ये। इथे येऊन आमच्या रूम मध्ये बॅगा वगैरे ठेवून आम्ही गेलो इथल्या छोट्याशा गावामध्ये चहा प्यायला। अंघोळ वगैरे करून आम्ही सगळ्यात पहिला गेलो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठलाच्या मूळ मंदिर मध्ये, कारण या मंदिर मधल्या मूर्त्या आपल्या पंढरपूर मध्ये आहेत आणि 50 रुपयाच्या नोटेवर जे रथ आहे तो सुद्धा ह्याच मंदिरात आहे। यानंतर आम्ही स्नानघर, राणी महल, एका दगडात कोरलेली नरसिंहा मूर्ती आणि गणेश मूर्ती, सर्वात मोठी श्री महादेवाची पिंड, इथं असलेला सनसेट पॉइंट बघून आम्ही गेलो विरूपाक्ष मंदिर मध्ये। इथे गेल्यावर आम्हाला समजले की कार्तिक पौर्णिमा निमित्त दीपोत्सव होता। दीपोत्सवाला तर गर्दी भरपूर होती। आमचं भाग्यच म्हणायचं की हे आम्हाला बघायला मिळालं। संध्याकाळी रूम वरती स्टे करून परत दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो ज्या ठिकाणाला श्री हनुमानाचे जन्म ठिकाण म्हणून ओळखतात। ते ठिकाण म्हणजे अंजनाद्री पर्वतवरती। दर्शन घेऊन थोडासा प्रसाद करून आम्ही दुपारच्या जेवणासाठी ग्रीन मँगो ट्री या हॉटेलमध्ये गेलो। जेवण एकदम अप्रतिम आहे, त्यामुळे जेवण तुम्ही इथंच। त्यानंतर इथं प्रसिद्ध असलेलं कोरॅकल राईड आणि सनसेट बघितलं। त्यामध्ये तर खतरनाक मजा आली आम्हाला। आणि ह्या राईड शिवाय हम्पी ट्रिप अधुरी आहे। रात्रीचं जेवण घरगुती पद्धतीनं श्रीदेवी या हॉटेलमध्ये करून तिसऱ्या दिवशी आमचा प्रवास बदामीच्या दिशेने सुरू झाला। पट्टदकल मध्ये असलेल्या ह्या विरूपाक्ष मंदिरचं दर्शन घेऊन मंदिरला लागूनच एक हॉटेलमध्ये घरगुती पद्धतीने जेवण करून परत बदामीत येऊन या गुहा, भूतनाथ मंदिर इथं सनसेट बघून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। खरंच सांगतो काय अनुभव होता राव। तुमच्या फॅमिली किंवा मित्रांसोबत ही 3 दिवसाची ट्रिप नक्की करा।